हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। गृहमंत्री घाबरले म्हणून सभागृहात येत नाहीत। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? पॅलेट गन चालवण्याचे आदेश गृह मंत्रालयाचे। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे आरोप। हेडलाईन्ससाठी अशी वक्तव्य करू नये। राहुल गांधींनी सभागृहाची माफी मागावी। संसदीय मंत्री किरेन रिजिजूंची मागणी। राहुल गांधींच्या निवेदनादरम्यान सत्ताधारी विरोधक आमने सामने। येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी शेवटचं निर्णायक आंदोलन। मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा। मुंबई महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाची मागणी। काही महिन्यांपूर्वीच नव्या स्कॉर्पिओची खरेदी, मात्र त्याच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नव्या वाहनांचा प्रस्ताव आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुणे विद्यापीठात बोगस डिग्रीचं रॅकेट। 3 लाखात डिग्री विकल्याचा रिक्षा चालकाचा आरोप। समिती नेमून विद्यापीठाकडून चौकशी सुरू। बोगस सोयाबीन बियाणांबाबत 17,337 तक्रारी प्राप्त। आतापर्यंत 85 FIR दाखल। कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली माहिती। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीमध्ये 67,000 क्युसेक विसर्ग। पंढरपुरातील चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ। नदीपात्रातील अनेक मंदिरं पाण्याखाली। नाशकात पावसाची संततधार। नाशिकच्या गंगापूर धरणातून 8,160 क्युसेकचा विसर्ग। कोयना धरणातून 10,000 ते 15,000 क्युसेकने विसर्ग। कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। आसाममध्ये गेल्या 50 वर्षांमधील सर्वात भीषण पूर। मुख्य रस्त्यांना चक्क नदीचं स्वरूप। अनेकांचे संसार रस्त्यावर आल्यानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मुंबई महापालिकेने 6 महिन्यांपूर्वी नव्यानं निवडून आलेल्या महापौर, उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी तब्बल 2 कोटी 16 लाख खर्च करून 13 नवीन कार खरेदी केल्या होत्या। महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा तर उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी प्रत्येकी 18 लाखांच्या स्कॉर्पिओ कार्स खरेदी केल्या होत्या। मात्र आता सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांना या स्कॉर्पिओ कार नकोशा झालेल्या आहेत। सध्याच्या स्कॉर्पिओ गाड्या नव्या असून त्यांच्याबाबत कोणतीही तांत्रिक तक्रार नाही। मात्र लांबचा प्रवास, वारंवार होणारी पाहणी दौरे आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना धक्के अधिक जाणवतात आणि पाठ दुखते। त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा अधिक सोयीची ठरेल असा दावा करण्यात आलाय। सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एकीकडे मुंबईकर खड्डे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांशी झुंज देत असताना दुसरीकडे त्याच रस्त्यांवरील धक्क्यांपासून अधिक आरामदायी प्रवासासाठी पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचं अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू झाल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे।
जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी CMचा ताफा. BMW आणि मर्सिडीजशिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिल्या. ते झालं काय आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या. जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. स्कॉर्पिओ गाडी आता आम्हाला बरोबर नाही, आमची पाठ दुखते, आमचं काय जे काय आहे ते, आणि आम्ही दौऱ्यावर जातो. मुळात दौरा कुठला, मुंबईच्याच मध्ये आपल्याला फिरायचं आहे. एखाद्या वेळेला मुंबईच्या बाहेर न्यायची असेल एखाद्या वेळेला तर आयुक्तांची परवानगी लागते. या गाड्यांची आत्ता 5 महिने झाले आहेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतल्या आहेत. आणि तुम्ही आत्ता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. स्कॉर्पिओ घेऊन आता 4 महिनेही झालेले नाही आहेत. अगदी कोऱ्या करकरीत गाड्या आहेत, परंतु त्या गाड्यांमुळे त्यांना त्रास होतो. त्यांच्या पाठीचं काहीतरी पाठ दुखते वगैरे अशा पद्धतीच्या तक्रारी करून ते नवीन इनोवा स्क्रिप्टो गाडीसाठी मागणी करतायत. तर मला वाटतं की तुम्हारे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी अशातला तो प्रकार आहे. कारण महापौरांना इनोवा वरच्या क्लासची हाय क्लासची दिलेली आहे, त्यांना दिली तर आम्हाला का नाही, हा एक कुठेतरी सुप्त एक त्यांचा तो नसती म्हणतात ना पोटदुखी आहे असंच मला वाटतंय. ह्यांना सत्तेची मजा करतायत, लयलूट करतायत मजा. आणि यासाठी टॅक्स पेअरचे जे पैसे आहेत, महानगरपालिकेचे पैसे आहेत, त्याची उधळपट्टी चाललेली आहे. आणि अशी उधळपट्टी जर होणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. कारण इकडे शालेय विद्यार्थी जे आहेत महानगरपालिकेचे, त्यांना ज्या 27 वस्तू दिल्या जातात शालेय वस्तू, त्या अद्याप मिळालेल्या नाही आहेत. ऑगस्ट उजडायची वेळ आली. आता ऑगस्टमध्ये त्यांच्या प्रथम चाचणी परीक्षा येतील तरी अजून त्यांना त्या वस्तू मिळालेल्या नाही आहेत. आरोग्यसेवेचा बोजबारा उडालेला आहे. असं हे सगळं असताना मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवर बोलायला पाहिजे, ह्या गोष्टीवर काम करायला पाहिजे, या गोष्टीवर पैसा खर्च करायला हवा. तर ते न होता सत्ताधारी स्वतःला चांगल्या गाड्या कशा मिळतील हे पाहत आहेत. मला वाटतं की लोकांनी ह्यासाठी नाही पाठवले आपल्याला.